शकता किती छान अशी इथे आपल्याली शेवग्याच्या शेंगाची भाजी झालेली आहे। गावाकडची शेवग्याच्या शेंगाची भाजी, लाल मसाल्यामधली शेवग्याच्या शेंगाची भाजी। तर कोणाकोणाला अशी भाजी आवडती नक्की कमेंट करून सांगा। खूप चविष्ट आणि खूप छान होते। त्याचसोबत आहे दही, गवारची भाजी, सुकी भाजी आहे, चपाती आहे, भात आहे आणि दही आहे। दही बघा किती छान असं मस्त घट्टसर आहे। रामकृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गौरीचा नमस्कार। तर कशा आहात सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे। तर आज आपण बनवलेली आहे शेवग्याची शेंगाची लाल भाजी बनवलेली आहे। लाल मसाल्यातली भाजी बनवलेली आहे। खूप छान आणि खूप चविष्ट असते। अशा पद्धतीने जर तुम्हाला भाजी बनवायची असेल तर गौरी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील। तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। शेवग्याच्या शेंगाची लाल मसाल्यातली भाजी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत। खूप सोपी आहे, खूप चविष्ट आहे। गावाकडची म्हटल्यानंतर खूप चव असते अशा भाज्यांना। तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। शेवग्याच्या शेंगाची भाजी म्हटलं का जरा चवच वेगळी असते आणि गावाकडची भाजी म्हटलं का त्याच्यावाली चव एकदम मस्त असते। तर गावाकडची भाजी बनवायची आपल्याला। आपण दरवेळेस गावाकडची भाजी बनवताना हिरवी भाजी, लाल भाजी, काळी भाजी अशी बनवतो, पण आज आपण आहे ना लालच भाजी बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगाची। शेंगा इथे कट करून घेतलेली आहे शेवग्याच्या शेंगा, आणि एकदम साधी सोपी रेसिपी आहे, कुणाला पण जमेल अशी पटकन दिशी। तर इथे आपण शेंगा कट करून घेतल्या, उकडून घ्यायच्या आहे। थोडंसं उकडता वेळेस आपल्याला मी तुम्हाला पुढे सांगणार आहे काय करायचं, पण त्याच्यासाठी आपल्याला मसाला काढून घ्यायचा आहे। मसाल्यामध्ये घ्यायचं आहे फक्त एकदम थोडासाच मसाला घ्यायचा आहे, जास्त काही घ्यायचं नाही। पण शेंगदाणे आपल्याला थोडंसं एक छोटी वाटी घ्यायची आहे, शेंगदाणे भाजलेली घ्यायची। लाल मिरची घ्यायची, एक छोटी कांडी लसूण घ्यायचा आहे आणि थोडंसं 1 चमचा धने घ्यायचे। धन्याने ना खूप छान चव येते भाजीला। अशा पद्धतीने मसाला काढत जायचा, म्हणजे मसाला अशा पद्धतीने काढल्याने तुमची कुठली पण भाजी असू द्या एकच नंबर होणार आणि खूप चविष्ट होणार। अशा पद्धतीने मसाला काढत जायचा। तुम्हाला हिरवी जरी भाजी बनवायची असली तर असाच मसाला काढायचा, फक्त शेंगदाणे इथं फक्त लाल मिरची ऐवजी तुम्ही ना हिरवी मिरची घालायची आणि थोडीशी कोथिंबीर घालायची। आपल्याला लाल भाजी करायची म्हणून मी इथे कोथिंबीर वाटायला घातलेली नाही आहे, नाही तर कोथिंबीर जर वाटायला घातली आणि थोडीशी हिरवी मिरची घेतली तर एकच नंबर अशी भाजी होते। तर चला आता आपण भाजीची पुढची तयारी करून घेऊया। शेंगा उकडून घ्यायची आहे आणि मसाला बारीक दळून घ्यायचा आहे, एकदम चिकन असा। तर मसाला मिक्सरला बारीक दळून घेऊया। तरी असा मसाला बारीक दळून घ्यायचा एकदम, आणि कसा लालसर मसाला झालेला आहे अशा पद्धतीने मसाला व्हायला पाहिजे। आता आपण भाजी फोडणीला घालून घेऊया। कढई गरम करून घेतलेली आपण, तेल छान गरम झालेले, जिरे घालून घेऊया। आपल्याला गावाकडची चव पाहिजे असेल तर बाकीचे मसाले कुठलेच घालायचे नाही, फक्त हळद पावडर आणि लाल मिरची पावडर घालायची। इथे हळद पावडर अर्धा चमचा आणि 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर घालून घेतलेली आहे। कोथिंबीर, कढीपत्ता घालून घेऊया। शेंगा घालून घ्यायची आहे। शेंगा छान परतून घ्यायच्या अशा पद्धतीने, असं घालून घ्यायचं। पाणी घालून शेंगा छान शिजवून घ्यायच्या, मीठ घालून घ्यायचं, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। 1 ग्लास पाणी घालून शेंगा छान शिजवून घ्यायच्या आहे। झाकण ठेवून द्यायचं, 10 मिनटं छान शेंगा शिजवून घ्यायच्या। झाकण ठेवून 10 मिनटं शेंगा छान शिजवून घेऊ। 10 मिनटं झालेली आहे, झाकण काढून घेऊया। तर छान शेंगाला उकळी आलेली आहे। शेंगा पण छान अशा मस्त शिजलेल्या आहे। शेंगामध्ये आता मसाला घालून घेऊया। शेंग शिजली काय बघूया। शेंग छान शिजलेली आहे, मसाला घालून घेऊ। त्यात पाण्याचा वापर करून मसाला वाढून घ्यायचा। जेवढी भाजी बनवायची तेवढं पाणी घालून भाजी वाढवून घ्यायची। तरी ते मी भाजीमध्ये पाणी घालून घेतलं, जेवढी भाजी बनवायची तेवढी। भाजीला तरी बघा किती छान अशी मस्त आलेली आहे। अशा पद्धतीने जर भाजी बनवली अशी मस्त तरी येते। तर भाजीला एक उकळी घ्यायची आपल्याला छान अशी। भाजीला छान अशी मस्त उकळी आलेली आहे, बघू शकता। हलवून घेऊया भाजी। 5 मिनिटं अशीच आपल्याला भाजी उकळून द्यायची आता कमी गॅसवरती। तरी ती आपल्याला छान अशी मस्त भाजी उकळून झालेली आहे। तर कशी वाटली आजची भाजीची रेसिपी नक्की मला कमेंट करून कळवा।
आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर बघू शकता किती छान अशी मस्त इथे आपल्याला शेवग्याच्या शेंगाची भाजी, लाल भाजी तयार आहे. याला लाल तरी आली म्हटल्यानंतर याला म्हणायचं लाल शेवग्याच्या शेंगाची भाजी. खूप चविष्ट आणि खूप छान होते. अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी गौरी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा आणि अशा पद्धतीने भाजी नक्की बनवून बघा. धन्यवाद.